श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज 3 जून वार बुधवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. सध्या अधिक मास सुरू आहे आणि हा अधिक मास दर 3 वर्षांनी येतो आणि या अधिक महिन्यात येणारी चतुर्थीसुद्धा दर 3 वर्षांनी येते आणि म्हणून अधिक महिन्यातील चतुर्थी तिथी ही अत्यंत पवित्र मानली जाते. या अधिक महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला त्रिभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. या चतुर्थीला मनोभावे श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात, पाप पक्ष होतो आणि आयुष्यातील अर्थ हे नाहीसे होतात. वर्षात सामान्य 12 चतुर्थी येतात, तर अधिक मासामुळे हे व्रत 13व्या वेळी येते. या विशेष महिन्यात केले जाणारे दान व्रत आणि उपवासाचे फळ हजारो पटीने जास्त मिळते. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी भगवान गणेशाला विघ्नहर्ता असे म्हटले जाते. त्यामुळे त्याचे हे व्रत केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि मानसिक ताण हा देखील दूर होतो. अधिक महिना हा पूर्णपणे अध्यात्मक समर्पित असतो. ज्या दिवशी गणेशाच्या उपासनेमुळे आध्यात्मिक शुद्धी होते आणि आंतरिक शांतता देखील प्राप्त होते. आर्थिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला गेला आहे. या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आणि आज बुधवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा. ही एक वस्तू घरातील भांडणे, वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष नष्ट होतील आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील दूर होतील. घरातील गरिबी संपेल, घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. तर अशी कोणती वस्तू जी आहे संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत जी आहे तर ती जाळायची आहे. हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर खूप वेळ न घेता थोडक्यामध्ये तुम्हाला मी हा उपाय कसा करायचा ते सांगणार आहे. तर आपल्याला हा उपाय जो आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करू शकतात. परंतु तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत वेळेत वेळ काढून हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आहे. कारण संध्याकाळची जी वेळ असते तर ती वेळ आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणूनच आपण या वेळेला आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो असतो. या वेळेला आपण काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरतात. वातावरणामध्ये सात्विकता असते आणि म्हणूनच आपल्याला शक्य असेल त्या वेळेत किंवा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. या वेळेमध्ये जर अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल, पण अधिक महिन्यातील चतुर्थीला आपण हा उपाय जर केला तर तो अधिकच वाया जात नाही. अधिक जो महिना आहे तर तो महिना आपण जे काही व्रत करतो किंवा जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो तर त्याचा आपल्याला फळ हे निश्चित दुप्पट पटीने फळ प्राप्त होत असतं. म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय आपण 3 वर्षातून एकदाच करू शकतो, जो म्हणजे अधिक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीच्या तिथीवर जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा अत्यंत प्रभावी उपाय सात्विक उपाय आहे. आपल्या देवघरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूंचे स्वतःचे महत्त्व असते. त्यापैकी एक आहे ते कापूर. प्रत्येक जण पूजेच्या वेळी कापूर जाळत असतो, परंतु त्यासोबत विशेष तिथीवरती काही गोष्टी जाळणे अधिक फायदेशीर ठरू शकतात. या गोष्टी कापूरसोबत जाळल्याने जीवनातील मोठमोठ्या समस्या दूर होतात. हा उपाय आपल्या घरात केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार कापराचा वास हा धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तेव्हा आपण आजच्या दिवशी या विशेष तिथीवरती कापूर आपल्या घरात जाळतो, तेव्हा आपल्या घरातील आर्थिक समस्या या
दूर होतात आणि घरात सुख संपत्तीही टिकून राहते. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आणि वाईट शक्तींपासून आपल्या कुटुंबावर रक्षण होते. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग हे वाद नवरा बायकोचे असेल, आई मुलाचे असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांचे आहेत, ज्याच्यामध्ये सतत वादविवाद होत असते किंवा घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतात, तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहात पण तुमच्या घरात पैसा टिकत नाही, आलेला पैसा जर घराबाहेर जात असेल, प्रामाणिकपणे कष्ट करून देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. त्यासोबत घरामध्ये सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो, घरामध्ये काही दोष असेल तर यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये येत असतात. आणि म्हणूनच जर तुमच्याही घरामध्ये अशी समस्या असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा. कापूर हे अग्नीचे प्रतीक मानले जाते, जे शुद्धीकरण शक्ती आणि ऊर्जेचे देखील प्रतीक आहे. आणि म्हणूनच हा उपाय आपल्या घरात केल्याने सर्व देवी देवता हे देखील प्रसन्न होतात. आता हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शक्यतो आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तूप नसेल तर तेलाचा लावला तरी चालेल. यानंतर देवघरामध्ये छान धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे. यानंतर आपल्या घरात मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. यानंतर उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यासोबत एखादी मोठी मातीची पंती देखील घ्यायची आहे. ती नसेल तर इतर कोणतंही तुम्ही कापूर जाळायचं स्टँड घेतलं तरी चालेल. पंती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल. सर्वप्रथम हा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. अख्खी खोबऱ्याची वाटी असेल तर अतिशय उत्तम. अख्खी खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल. फक्त खोबरं घेताना सुक्कं खोबरं घ्यायचं आहे, ओलं खोबरं घ्यायचं नाही. सुकलेली जी खोबऱ्याची वाटी असेल तर त्या तुम्हाला एक तुकडा घ्यायचा आहे किंवा अख्खी वाटी घ्यायची आहे. यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 5 ते 10 मिनटं तुम्ही 2 कापूर वड्या या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहे. 5 ते 10 मिनटं ह्या कापराच्या वड्या तुपामध्ये भिजून ठेवायच्या आहे आणि त्यानंतर या भिजलेल्या कापराच्या वड्या तुपातून काढून घ्यायच्या आहे. आपल्या त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायच्या आहे. खोबऱ्याच्या वाटीचा जो पांढरा भाग असतो तर त्यामध्ये तुम्हाला या 2 कापूरच्या वड्या ठेवायच्या आहे आणि यासोबत आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगासुद्धा ठेवायच्या आहे. ज्या लवंगा फूल असेल अशा 2 चांगल्या लवंगा ठेवायच्या आहे. आणि यानंतर हा जो कापूर आहे तर तो हा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्न हरताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या गणपती बाप्पांच्या संकटनाशन आपल्याला मंत्राचा जप आहे तर तो करायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण तुपामध्ये भिजवलेले कापूर खोबऱ्याच्या तुकड्यावर ठेवून जाळला तर तो खूप जास्त शुभ मानला जातो. त्यामुळे आपल्या घरातील सर्व प्रकारचे दोष जे आहे तर ते दोषांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. काही वेळा ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये फिरवायचा आहे. यानंतर अगदी 1 ते 2 मिनिटांनी हे भांडं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊन जायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर हे भांडं पुन्हा आपल्या देवघरासमोर आणायचं आहे. जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तिथेच राहून द्यायच्या आहे. कापूर जळून गेल्यानंतर जो खोबऱ्याचा तुकडा शिल्लक राहणार आहे तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा रात्रभर तसाच तुमच्या देवघरामध्ये ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बाहेर जाऊन तो तुम्ही मातीमध्ये गाडून टाकला तरी चालेल किंवा बाहेर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल. फक्त तो घरामध्ये आपल्याला कोणी खाणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये बदल बघू शकता. तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत, त्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या कित्येकही नक्कीच तुमच्या कमी होतील.
त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलिकेमध्ये ग्रहदोष असेल, कुठलाही ग्रहदोष तुमच्या कुंडलिकेमध्ये असेल आणि या ग्रहदोषात वाईट प्रभाव हा तुमच्या कामावर पडत असेल, तुमच्या आरोग्यावर पडत असेल, तर या ग्रहदोष कमी करण्यासाठी तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी या दिवशी रंगांच्या गाईला हिरवा चारा किंवा गूळ आणि बाहेर आपल्याला पोहे खाऊ घालायचे आहे. त्यामुळे कुंडलिकेतील ग्रहदोष हा कमी होतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे उपाय आहे तर ते करू शकतात. आज संध्याकाळी आपल्याला उपवास जर तुम्ही केला असेल तर चंद्रोदयानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा दूर होईल, घरातील इडापिडा दूर होईल, घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.